बदलापूरच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन, देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची करण्यात आली मागणी। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध नोंदवण्यात आला आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत गृह खाते निष्क्रिय ठरल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी महिला आघाडीकडून करण्यात आली आहे। येथे काल 4 वर्षाच्या 2 चिमुकलीवरती जो लैंगिक अत्याचार केलेला आहे त्या संदर्भात तीव्र आंदोलन झालेलं आहे। पण हे आंदोलन करायची वेळ का आली याचा विचार करण्यात यावा। 15, 14, 13 तारखेला ही घटना घडते, त्यानंतर 12 तास या पीडित पालकांना ठेवलं जातं, त्यांच्यावर कुठला गुन्हा नोंद केला जात नाही त्या नराधमावरती। तर हे जे सत्ताधारी सरकार आहे, ह्या सरकारनं महिलांच्या सुरक्षेबद्दल काही राहिलेलं नाही, असंवेदनशील सरकार आहे। एक उपमुख्यमंत्री गुलाबी गाडूतून पुरतात, एक उपमुख्यमंत्री पक्ष फोडायच्या भानगडीत आहेत आणि मुख्यमंत्री स्वतःचं कोड कौतुक करायच्या नादात राहिलेले आहेत। महिलांच्या चिमुकली मुलींच्या संरक्षणाबद्दल कोणतंही त्यांना देणं घेणं राहिलेलं नाही आणि प्रशासनावरती तर सरकारचं कोणतंही वचक राहिलेलं नाही। ज्या मुलींवरती अत्याचार झाला त्यांचे पालक 12-12 तास 2-2 दिवस त्यांनी गुन्हा नोंद करा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये थांबतात, तरी गुन्हा नोंद केली जात नाही। नक्कीच त्याच्यावर वरदहस्त असल्याशिवाय पोलीस अधिकारी इतकी साढाळ करणार नाही। तर या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, चले जाओ। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।